ऑल द बेस्ट इमली. तू जा. विदाउट इन्व्हिटेशन मी नाही येणार. फक्त एवढं सांग, तू ऑडिशनला कुठे जाणार आहेस? न्यू बंगलो. जंगलाच्या मध्ये एक नवीन बंगला आहे. मी तर कधीच नाही पाहिला. सगळ्यांनी मास्क बनवा. पाहुणे येतीलच आता. वेलकम वेलकम. आज आपल्या पार्टीची थीम आहे एलियन. सगळ्यांनी एलियन मास्क लावा. जो या ऑडिशन मध्ये जिंकेल त्यालाच इंटरनॅशनल ऍड मिळेल. अरे, हा तर चिंटू वाटतोय. तू चुलबुल आहेस ना? कोण चुलबुल? अरे तू आधी हा मास्क घाल. पार्टी इतक्या सुरूच होईल. अभिनंदन अभिनंदन. आपण आपल्या प्लॅनेटच्या सगळ्या लोकांना इथे बोलवून घेऊ. थोड्याच वेळात आणखीन एक ग्रुप येतोय. इमलीचे बाबा आणि इमली अजून घरी आले नाहीत. मला खूप काळजी वाटते हो. अहो, बंटीचे वडील आणि बंटी देखील आला नाही हो. ते देखील ऍड फिल्मच्या शूटला गेलेत. वीर, तू जाऊन चेक कर आणि माझ्याशी फोनवर संपर्कात राहा. ओके आजोबा. रोबो बॉय सूट ऑन. रोबो बॉय सूट ऑन. हा तर जिंटू सारखा दिसतोय. शरीर तर जिंटूचंच आहे, फक्त चेहरा वेगळा आहे. ती इमली आणि तो चुलबुल. अरे पण हा सगळा गोंधळ काय आहे? आणि बाकी सगळ्यांचे चेहरे फुटबॉल सारखे गोल गोल आहेत. आजोबा, ही लोक पृथ्वीवरची वाटत नाहीयेत. हे नक्कीच एलियन्स आहेत, पण यांचं शरीर माणसांचं आहे. एक जिंटू सारखा आणि दुसरा चुलबुल सारखा. आणि इमली देखील. या लोकांनी माणसाच्या शरीरावरती कब्जा केलाय. मी यांच्या बाबतीत कुठेतरी वाचलेलं आहे. हे बॉडीलेस एलियन्स आहेत. बहुतेक माणसांच्या शरीरावर ताबा मिळवून हे त्यांना कमजोर करीत आहेत. वेलकम मित्रांनो. सगळ्यांनी टेबलावरचा एक एक मास्क उचलून घाला. आजच्या पार्टीची थीम एलियन आहे आणि या पार्टी सोबत ऑडिशन पण सुरू आहेत. काय झालं मुन्नू? का रडतोयस? फालतूगंजच्या मुलांनी माझे पैसे खेचून घेतले. ते बघ तिकडे समोर. ज्याने पण मुन्नूचे पैसे घेतले ते त्याला आत्ताच्या आत्ता परत करा. तू आहेस कोण? चल आता अल्लादीनच्या जीन सारखा गायब हो इथून. जर मी सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्ही मुन्नूचे पैसे हिसकावून घेतले तर ते तुम्हाला मारून पैसे वसूल करतील. तू आहेस तरी कोण? चांगल्याचा मित्र, वाईटांचा शत्रू. नाव आहे वीर. आजोबा, आजोबा तुम्ही ठीक तर आहात ना? काय झालं? हा वीर, मी आता ठीक आहे. अरे, लॅबचा दरवाजा उघडा कसा काय? आजोबा, सगळे हार्ड डिस्क तर चोरी झालेत. वीर, हार्ड डिस्क मध्ये एक ट्रॅकिंग डिव्हाइस आहे ज्यामुळे आपल्याला त्यांचं लोकेशन समजू शकेल. चला लवकर स्पेसशिप मध्ये बसा. वीर, ते बघ,
ट्रेनच्या या डब्यात आपल्या सगळ्या हार्ड डिस्क आहेत. आपल्याला लवकरात लवकर त्या ट्रेनचा पाठलाग करायला हवा. मग तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता ही नोकरी दिली जात आहे. तुम्ही चला माझ्यासोबत. मी तुम्हाला स्टुडंट्स आणि टीचर यांची ओळख करून देतो. मुलांनो, हे तुमचे टेम्पररी टीचर आहेत. मिस्टर शर्मा, तुम्ही या वर्गात शिकवा. लंच ब्रेक मध्ये सगळ्या शिक्षकांसोबत आपली ओळख होईल. ओके सर. अरे हे सर तर जिंटू सारखे दिसतायत ना. हो, मलाही असंच वाटतंय. जिंटूचा काही नेम नाही. तुझ्या बरोबर राहण्यासाठी काही पण करू शकतो. ओके मुलांनो, प्रत्येकाने आपापली नावं सांगा. सर सर बरं जाऊ दे. नाव विचारून काय फायदा? मी तर टेम्पररी शिक्षक आहे. नाव लक्षात पण राहणार नाही. बरं सांगा, वर्गात सगळ्यात हुशार मुलगा कोण आहे? बरं, ते पण जाऊ दे. मला समजून काय फायदा? हा, तर मला सांगा, अभ्यासात सगळ्यात हुशार कोण आहे? बरं, मला समजून काय फायदा? मी तर टेम्पररी आहे. वीर आहे हा, जो माझ्या शेजारी बसला आहे. वीर, मग तू उभा का नाही राहिला? कारण स्वतःच स्वतः कौतुक करणं योग्य वाटत नाही सर. व्हेरी गुड, खूप छान. पण आता उभा राहा, कारण मी सांगतोय. हा डाव तर उलटाच पडला. बंटी, आता तुला अद्दल घडवतो. ए तू, तुझं नाव काय आहे? बंटी. आणि तुमच्या दोघांची नावं काय आहेत? मगाचपासून हसताय. पैकी. असं? मग तुम्ही तिघे त्या बेंचवर जाऊन उभे राहा. सर का? कारण शाळेत फोन आणायला मनाई आहे आणि तुमच्या खिशात फोन आहेत. नाही सर, आमच्याकडे फोन नाही आहे. मग बघा आपापल्या खिशात. सर, आमचं नाही आहे. हा नक्की जिंटू आहे. आता दाखवतो मी ह्याला. हे तू काय करतोय जिंटू? निघून जा इथून. कोण चिंटू? कोणाबद्दल बोलतोयस तू? सॉरी सॉरी सर, मला तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचं होतं. हा लंच ब्रेक कधी होईल? जेव्हा बेल वाजेल सर. सर चला चाट खायला जाऊया. हो चला चला. मी चाट खात नाही. यू मे गो नाऊ. तू मला कधीच पकडू शकत नाही. मी तुला कधीच कळू देणार नाही की मी चिंटू आहे. आणि मी सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही जिंटू. ए जिंटू, आय मीन पेंग्विन, अरे जरा थांबा. Robo-boy, suit on! Robo-boy, suit on. मी इथे काय करतोय? ओ नो, याची स्मरणशक्ती पुन्हा गेली. जिंटू जरा खाली वाग. तुझ्या डोक्यावरती एक टपली मारायची आहे. खबरदार, माझ्या डोक्याला हात लावलास तर. पुन्हा प्रयत्न करतो. मित्रांनो, याला अद्दल घडवा. हा मला मारतोय. हे घे, हे पण घे. मित्रांनो, आता कुठे जाऊया? पिकनिक वाल्यांकडे चला. त्यांच्याकडे खाण्यापिण्याचं खूप काही शिल्लक असेल. चला.
मी सांगतोय ना थांब म्हणून. तुझी मजा मस्ती खूप झाली. जिंटू नेहमीच प्रॉब्लेम क्रिएट करत असतो. आता जाऊन त्याला धडा शिकवतो. हा कोण आहे? या परिसरात नवीनच दिसतोय. एक्सक्यूज मी.